नमस्कार. 22 मार्चच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. आज 22 मार्च सोमवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 12 रुग्ण आढळले. रुग्णसंख्या वाढून 1930. यावल तालुक्यातील पश्चिम भागात वादळी पावसाचा फटका, मका पिकाचे नुकसान. यावल शहर व तालुक्यात बेटी बचाव बेटी पढाव संदर्भात पथनाट्याद्वारे जनजागृती. यावल येथे राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने पदोन्नतीतील आरक्षणाचा निषेध. यावल तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात नागरिकांचे काम बंद, दक्षता म्हणून निर्णय. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची परवानगी मिळावी, साकळी येथील बौद्ध पंच मंडळाची मागणी. भालोद गावात कंटेनमेंट झोनची वाढती संख्या लक्षात घेता दक्षता म्हणून ग्रामपंचायतीकडून गावात फवारणी. तर फैजपूरला सामाजिक भावनेतून पप्पू चौधरी यांनी केले मोफत पाणीपुरवठासाठीचे टँकरचे लोकार्पण. डेनिम शोरूम. यावल शहरामध्ये फॅन्सी ड्रेस आकर्षक दरामध्ये आणि विविध प्रकारच्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध. यावल शहरवासियांसाठी आता फॅन्सी ड्रेस खरेदीसाठी जळगाव किंवा भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरामध्येच यावल शहरातील तालुका शेतकी संघात नवीन भव्य असं शोरूम आपल्या सेवेत दाखल झाले आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. डेनिम शोरूम यावल. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज 22 मार्च सोमवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 12 रुग्ण आढळले आहेत. तेव्हा रुग्णसंख्या वाढून 1930 झाली आहे. तर रात्री उशिरा पुन्हा अहवाल येण्याची शक्यता आहे. आज 22 मार्च सोमवार रोजी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कोरोना रुग्णालय तसेच यावल ग्रामीण रुग्णालय, न्हावी ग्रामीण रुग्णालय आणि ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या अँटीजेन रॅपिड टेस्टच्या प्राप्त अहवालानुसार आज यावल शहरातील IDBI बँकेतील एक कर्मचारी जो शिवाजीनगर भागातील रहिवासी आहे त्याला कोरोनाची बाधा झाली आहे. 42 वर्षीय या कर्मचाऱ्याला आज कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे शहरातील विस्तारित भागात गंगानगरामध्ये एक 73 वर्षीय इसम, 19 वर्षाचा तरुण आणि 44 वर्षीय इसम यांना कोरोनाची लागण झाली. तर बोरावलगेट भागात व्यासनगरात एक 46 वर्षीय इसम, गणेशनगरात एक 32 वर्षीय महिला, 10 वर्षाचा मुलगा यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच यावल पोलीस ठाण्यात तुरुंगात असलेला एक संशयित 25 वर्षीय आरोपी याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. तसेच वडोदा येथे एक 65 वर्षाची महिला, मनवेल गावात एक 60 वर्षीय महिला आणि एक 65 वर्षीय महिला आणि शिरसाळ गावात एक 45 वर्षीय इसमास कोरोनाची बाधा झाल्याचे आजच्या अहवालातून समोर आले. तेव्हा सायंकाळपर्यंत 12 बाधित रुग्ण यावल तालुक्यातून आढळून आले आहे. तेव्हा रुग्णसंख्या वाढून 1930 झाली आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या रुग्णात यावल शहरातून 260, फैजपूर शहरातून 310 तर ग्रामीण भागातून 1360 असे यावल, फैजपूर आणि तालुक्यातून 1930 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. त्यातील 76 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 1555 रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे होऊन घरी परतले आहे. तर आज रोजी ॲक्टिव्ह रुग्णसंख्या केवळ 299 आहे. तेव्हा आगामी काळात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनेचे पालन नागरिकांनी केले पाहिजे व स्वतःचे कुटुंब कसं सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून काळजी घेतली पाहिजे. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यता प्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82.
रविवारी रात्री तालुक्यातील पश्चिम भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस दाखल झाला. यामध्ये चिंचोलीसह तापीकाठच्या बोरावल व इतर भागाच्या शेतपिकाचे नुकसान झाले आहे. कापणीयोग्य मका याचा फारसं नुकसान नसलं तरी हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. यात त्या भागात नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहे. शनिवारी व रविवारी 2 दिवस यावल तालुक्यामध्ये सायंकाळी वादळ वाऱ्यासह पाऊस झाला. रविवारी तालुक्यातील पश्चिम भागात या वादळी वाऱ्याचा वेग जास्त होता. या वेगवान वाऱ्यात चिंचोली, बोरावल, चुंचाळे, किनगाव, नायगाव, आळगावसह तापी किनारपट्टीलगत शेती पिकाला वादळाचा फटका बसला आहे. या वादळी वाऱ्यामुळे मका पिकाचे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला उत्पन्नाचा घास हिरावून गेला आहे. काही अल्प प्रमाणात जरी नुकसान असलं तरी शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. तेव्हा या संदर्भातील माहिती तहसील कार्यालयात प्राप्त झाली असून त्या भागातील तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांना पाहणी करून पंचनामा करण्याच्या सूचना प्रभारी तहसीलदार RD पाटील यांनी दिल्या आहेत. शहरात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने दिशा संस्था जळगाव यांच्या मार्फत बेटी बचाओ बेटी पढाओ संदर्भात जनजागृती करण्यात आली. या जनजागृतीला सुरुवात येथील तहसील कार्यालयापासून करण्यात आली. त्यानंतर पंचायत समितीसह विविध मोक्याच्या ठिकाणी कला पथकाद्वारे जनजागृती करण्यात आली. शहरात सोमवारी बेटी बचाओ बेटी पढाओचा जागर करीत दिशा संस्था जळगाव यांचे कला पथकातील कलावंत विनोद ढगे, सचिन महाजन, दुर्गेश आंबेकर, अवधूत दलार व अरविंद पाटील या पथकाने जनजागृती केली. या जनजागृतीला शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या तहसील कार्यालयात प्रभारी तहसीलदार RD पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. या प्रसंगी निवासी नायब तहसीलदार RK पवार, नायब तहसीलदार भाग्यश्री भुसावरे, मुक्तार तळवी, RB माळी, निशा चौहान, संतोष पाटील, सुयोग पाटील, दीपक भुतेकर, सूरज जाधव, दीपक बाविस्कर सह कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. तेथून या पथकाने पंचायत समिती गाठली व येथे पंचायत समितीचे उपसभापती योगेश भंगाळे, गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील, विस्तार अधिकारी किशोर सपकाळेसह आदींच्या उपस्थितीमध्ये जनजागृती करण्यात आली. तर शहरात विविध मोक्याच्या ठिकाणी आणि ग्रामीण भागात देखील बेटी बचाओ बेटी पढाओ संदर्भात जनजागृतीचे प्रयोग केले जाणार आहे. महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जळगाव यांच्यामार्फत सध्या बेटी बचाओ बेटी पढाओ संदर्भात जनजागृती करताना सोबत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कुटुंबाने आपली जबाबदारी ओळखून कशा प्रकारे दक्षता घेतली पाहिजे या संदर्भात पथक मार्गदर्शन करताना दिसत आहे. जागृती आणण्याचा आजचा हा दिवस आहे. आज नायब तहसीलदार साहेबांच्या हस्ते आज आपण या ठिकाणी ही जागर यात्रा आता बस स्टँड चौकात तसेच ग्रामीण भागात जाऊन आपण ही यात्रा फिरवणार आहोत. मी साहेबांना काही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. महाराष्ट्र शासनाचा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जळगाव यांच्यातर्फे बेटी बचाओ बेटी पढाओ या पथनाट्याचं आज 22 तारखेला तहसील कार्यालय येथे आपण हिरवी झेंडी दाखवून त्याचं संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांनी जनजागृती करण्यासाठी त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी तालुका प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देतात. मी आमच्या महिला कर्मचारी सर
बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाच्या निमित्तानं ही यात्रा या ठिकाणी आलेली असली तरी कोरोनाचं सध्या गंभीर सावट आपल्या सगळ्यांवर आहे आणि या यात्रेसोबतच आपली ही यात्रा आज कोरोनाची जनजागृती या बेटी बचाओ सोबतच आपण सर्वजण करणार आहोत. कोरोनाची जी काही वाढ आहे तर ती पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि काही अंशी मागच्या काही कालावधीमध्ये जी काही आपण कोरोनाच्या अनुषंगाने ज्या काही खबरदारी घेत होतो तर त्यामध्ये थोडीशी आपण ढिलाई केल्यामुळे हे प्रमाण आता थोडंसं पुन्हा एकदा वाढत आहे. सर्वांना ह्या रॅलीच्या आणि जे काही पथनाट्य वगैरे होत आहेत तर त्याच्या माध्यमातून माझी सर्वांना अशी विनंती असेल की कोरोनाच्या ज्या काही आपल्या त्रिसूत्री आहेत, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि सोशल डिस्टन्सिंग, तर याचा आपण खूप चांगल्या पद्धतीने अवलंब करावा जेणेकरून रुग्णांची संख्या जास्त वाढणार नाही. स्वतःच्या आरोग्याचा आपण त्या ठिकाणी काळजी घ्यावी, आपल्या घरातल्यांच्या कुटुंबियांची काळजी घ्यावी, गरज असल्याशिवाय शक्यतो घरातनं बाहेर पडू नये आणि ज्या ठिकाणी गर्दीचे ठिकाणं असतील त्या ठिकाणी जाणं आपण टाळावं. त्याच्या अनुषंगाने ह्या पथनाट्य किंवा रॅलीचा जो काही दुसरा विषय आहे की बेटी बचाओ, तर त्या अनुषंगाने सुद्धा सांगताना एक थोडासा आनंद होतो की आपल्या तालुक्याचं जे काही सेक्स रेशिओ आहे तर हा जवळपास 980च्या आसपास आहे. तसाच तो आपल्या म्हणजे फक्त तालुक्याच्या पुरता मर्यादित न ठेवता आपल्या घरामध्ये सुद्धा मुलींना फक्त म्हणजे जन्म देण्याचं नाही तर त्यांना शिक्षण देणं असेल किंवा मुला-मुलींमध्ये बरोबरीचा विषय असेल, सगळ्याच बाबतीत असेल, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं असेल किंवा काही अनुषंगाने सुद्धा आपण सर्वांनी काळजी घ्यावी, दक्षता घ्यावी आणि मुलींना अधिकाधिक प्रोत्साहित करावं जेणेकरून त्यांचासुद्धा सामाजिक, आर्थिक आणि भौतिक विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. सोमवारी येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. यात त्यांनी 18 फेब्रुवारी रोजी राज्य शासनाने पदोन्नतीमधील जाहीर केलेल्या आरक्षणाचा विरोध करीत या आदेशाचा निषेध केला व आरक्षणाच्या विरोधात जे नियम लागू केले त्याचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून त्यांनी आंदोलन केले. तसेच प्रभारी तहसीलदार R.D. पाटील यांच्याकडे निवेदन देत तहसील कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाप्रसंगी संघटनेचे तालुकाध्यक्ष असलम शेख, कोषाध्यक्ष मनोज तायडे, सचिव अनिल सोनवणे, सहसचिव दिलीप तळेले, रमीज अहमद, असलम खान आदींची उपस्थिती होती. येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात काम करणाऱ्या एका 42 वर्षीय इस्माला कोरोनाची बाधा झाल्यामुळे येथील पुरवठा विभाग कार्यालयाचे कामकाज थांबवण्यात आले आहे व नागरिकांना रेशन कार्ड संदर्भात कामाकरिता काही दिवस येथे येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात सतत नागरिकांची वर्दळ असते. येथे रेशन कार्ड संदर्भात, विविध नोंदणी संदर्भात आणि ऑनलाईन नोंदणी संदर्भात दैनंदिनी मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात. तेव्हा या कार्यालयातील एक 42 वर्षीय इसम हा शनिवारी कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तेव्हा नागरिकांच्या आरोग्यहिताच्या दृष्टिकोनातून कार्यालयातील रेशन कार्ड संदर्भातील विविध कामकाज बंद करण्यात आले आहे व पुरवठा विभाग बंद ठेवण्यात आला आहे. पुरवठा विभागामध्ये कार्यालयीन कामकाज केवळ हे सुरू आहे, तर कार्यालयात येताना इतर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी व रेशन कार्ड संदर्भातील कामकाज पुढील आठवड्यासाठी बंद असून त्याची नोंद नागरिकांनी घ्यावी अशा सूचना तहसील कार्यालयामार्फत काढण्यात आल्या आहेत. तालुक्यातील साकळी येथील बौद्ध पंचमंडळाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंती निमित्त सार्वजनिक मिरवणूक काढण्याची परवानगी मिळावी म्हणून तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले व परवानगी दिल्यास मिरवणुकीमध्ये सहभागी अनुयायी कोरोना संदर्भात दक्षता घेत सहभागी होतील असे निवेदनात म्हटले आहे. येत्या 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती आहे. तर सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वच सार्वजनिक कार्यक्रमावर मर्यादा लावण्यात आली आहे.
तेव्हा प्रशासनाच्या वतीने मिरवणूककरिता परवानगी मिळावी यासाठीचं निवेदन साकळी तालुका यावल येथील बौद्ध पंचमंडळाच्या वतीने देण्यात आले। येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार मुक्तार तळवी तर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना निवेदन देत जयंतीसाठी मिरवणुकीची परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे। तेव्हा परवानगी दिल्यास या मिरवणुकीत सहभागी सर्व अनुयायी तोंडाला मास्क व सुरक्षित अंतर ठेवून मिरवणूक काढतील असे त्यांनी म्हटले आहे। सदर निवेदनावर मिलिंद जंजाळे, अर्जुन जंजाळे, सागर सोनवणे, देवानंद जंजाळे, विक्रम सुरवाडे, भूषण तायडे, विलास सोनवणे, मुकेश तायडे, गणेश जंजाळे, विजय जंजाळे, दीपक जंजाळे, चंद्रकांत पवार, उमेश शिरसाळे, सचिन सोनवणे, राहुल जंजाळे, सागर भालेराव, रवी भालेराव, रवी पवार सह समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत। तालुक्यातील भालोद गावामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्ण आढळत आहे व गावात अनेक ठिकाणी कंटेनमेंट झोनची संख्या आता वाढली आहे। तेव्हा दक्षता म्हणून सरपंच प्रदीप कोळी, उपसरपंच कामिनी जावडे, नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सदस्य ग्रामविकास अधिकारी सुनील नारायण गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्व 11 कंटेनमेंट झोनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून फवारणी करण्यात आली आहे। तसेच या भागामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर हेमंत बराटे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रजाक्ता चौहान, आरोग्य सेवक नितीन चोपारकर सह कर्मचारी अनिल वानखेडे, दीपक महाजन, संतोष राऊत, अनिल भालेराव यांनी फवारणी केली। तसेच नागरिकांनी कोरोना संदर्भात कशा पद्धतीने दक्षता घ्यावी या संदर्भात त्यांना मार्गदर्शन केले। फैजपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते पप्पू चौधरी आणि माजी नगरसेविका अनिता चौधरी यांनी गरजू नागरिकांना उन्हाळ्यात मोफत पाणी पुरवठा मिळावा म्हणून टँकर लोकार्पण केलं। श्री क्षेत्र सुना सावखेडा येथील हनुमान मंदिराचे गादीपती स्वामी जगत प्रकाश दासजी यांच्या हस्ते शनिवारी सदर लोकार्पण करण्यात आले। या टँकरची क्षमता 5400 लिटर आहे। टँकर लोकार्पणावेळी गिरीश भगत, बबलू महाजन, पवन भाऊ आदींची उपस्थिती होती। टँकर लोकार्पण करताना स्वामी जगत प्रसाद दासजी महाराज, पप्पू चौधरी, चिरंजीव आदित्य चौधरी, सौभाग्यवती युगांधरा चौधरी, माजी नगरसेविका अनिता चौधरी, बाळू चौधरी, पवन सराफ, नितीन पाटील, प्रेमलाल पाटील आदींची उपस्थिती होती। तेव्हा पप्पू चौधरी यांनी राबवलेल्या या उपक्रमाचं शहरातून कौतुक होत आहे। तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो। नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल। धन्यवाद।